भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। प्रकार तू एक ही है, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। सागर से उठा बादल बन कर, बादल से फटा वर्षा बनकर, फिर नहरे बनी नदियाँ गहरी, तेरे रंग अनेक तू एक ही है, तेरे रूप अनेक तू एक ही है। त्या देवाचे रूप अनेक आहेत सज्जन हो, रंग त्याचे अनेक आहेत, पण तो एकच आहे। फक्त तो दिसण्यासाठी ना तुमची नजर शुद्ध झाली, पवित्र झाली ना, जगातल्या प्रत्येक सुंदर वस्तूमध्ये तो दिसेल तुम्हाला। ऐका जरा एक उदाहरण सांगतो सरपंच, सत्य घडलेली घटना आहे। भारत पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती बरं का तरुण मंडळी। त्यावेळेला पाकिस्तानचं लाहोर शहर भारताचा अविभाज्य घटक होता आणि त्या लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत असलेली व्यक्ती, नाव होतं त्यांचं प्रोफेसर तीर्थराम। एक दिवस असंच सत्संगाला येऊन बसले आणि सत्संगात येऊन बसल्यानंतर मनामध्ये सज्जन हो भाव जागृत झाला, जीवनाचा खरा अर्थ कळाला। त्या दिवसापासून सर्व्हिसला त्यांनी लाथ मारली, ड्युटीला लाथ मारली आणि भगवे वस्त्र अंगावर परिधान केले। उदाहरण फार सुंदर आहे, सत्य घडलेली घटना सांगतो ऐका। त्या दिवसापासून त्यांनी ड्युटीला लाथ मारली आणि सज्जन हो संन्यास दीक्षा घेतली, संन्यासी झाले। शिक्षक माणूस, प्रोफेसर माणूस, आणि संन्यास दीक्षा घेतल्यानंतर नाव चेंज झालं। पहिलं नाव होतं प्रोफेसर तीर्थराम, आता नाव बदललं, आता नाव झालं स्वामी रामतीर्थ। अत्यंत कमी दिवसामध्ये, अल्प काळामध्ये दृष्टीमध्ये बदल झाला। जिकडे पाहिल तिकडे त्यांना भगवंताचं रूप दिसायला लागलं, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई, अशी अवस्था झाली। आणि सज्जन हो ऐका, संन्यासी महात्मा, रोज सगळीकडे देवाचं रूप पाहणारा महात्मा, पण ऐका ऐका, त्या महात्म्याला एक छंद जडला सरपंच। गजब असा एक छंद त्या महात्म्याला जडला। तो महात्मा दररोज तमाशा बघायला जाऊ लागला। कुठं? कीर्तनाला नाही, तमाशाला। तमाशामध्ये जायचा तो संन्यासी आणि तासन तास तमाशामध्ये नाचणाऱ्या, नृत्य करणाऱ्या बाईच्या रूपाकडे त्यानं बघत बसावं, तिचं नाचणं पाहत बसावं त्यानं। कुणी? संन्यासी महात्मा, आणि तमाशामध्ये जाऊन बसतोय। एक दिवस त्या संन्याशाच्या मनात इच्छा निर्माण झाली, आज म्हणला प्रत्यक्षात मला या बाईला भेटायचंय। तिला भेटण्याची इच्छा याच्या मनात निर्माण झाली। शो सुरू झाला, तिचं नृत्य संपलं, नाचणं संपलं, शो संपला। लोक उठले, आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले। संन्यासी उठला आणि बाई बाहेर निघायच्या आधी गेटवर येऊन उभा राहिला। तेवढ्यात तिकडून ती आली। जशी ती बाई समोरून आली, आल्याबरोबर महात्मा गेटवर येऊन उभा राहिला होता आणि तिच्याकडे नख शिखांत तिच्याकडे पाहू लागला। ज्या वेळेला तो संन्यासी तिच्याकडे पाहत होता, त्यावेळेला त्या बाईच्या तोंडातून शब्द निघले। ती बाई त्या संन्यासाकडे पाहून म्हणते, ओ सन्यासी, ओ साधु महाराज, अरे आप जैसे साधु को, आप जैसे सन्यासी को किसी पराई नारी की ओर टकटकी लगा के देखना अच्छा नहीं लगता। और आपको पता भी है इस सुंदर शरीर की ओर देखने की सजा क्या है, पता है आपको?
जो भी सुंदर शरीर की ओर देखते हैं वो आईने में अपना सर कलम देखते हैं। ये सजा है सुंदर शरीर को देखने की। संन्याशाने हात जोडले आणि संन्याशाने उत्तर दिलं। संन्याशी म्हणू लागला, हे नृत्यांगना, अरे सुन नृत्यांगना, ना मुझे तुम्हारे इस सुंदर शरीर की जरूरत है, ना मुझे तुम्हारे इस खूबसूरत हुस्न की जरूरत है। मैं तो तुम्हारी ओर टकटकी लगा के इसीलिए देख रहा हूं कि तुम्हारा ये इतना सुंदर रूप जिसने बनाया है वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा। तुला ज्यानं बनवलंय तो माझा परमात्मा किती सुंदर असेल। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करू। एका नाचणाऱ्या बाईमध्ये, तिच्या रूपामध्ये, तिच्या सौंदर्यामध्ये देवाचं रूप दिसावं सज्जन हो। अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे। जगातली सुंदर वस्तू दिसली की त्या सुंदर वस्तूमध्ये देव दिसला पाहिजे। आणि ऐका, ह्याच अवस्थेला प्राप्त झाल्या होत्या वृंदावनातल्या गवळणी। जिकडं पाहिल तिकडं त्या गोपिकांना, गवळणींना फक्त तोच दिसत होता। कोण? टेढ़ी टांग वाला, बांसुरी वाला। देखे तो सब वही नेगेरा, देखे तो सब वही नेगेरा, देखे तो सब वही देखे तो सब वही ने घेरा। सगळीकडे त्या गोपिकांना तो दिसत होता। मग त्या गोपिका काही कामधंदे करीत नव्हत्या का? कामधंदे करीत नव्हत्या असं नाही। गवळणीचं काम एक होतं। त्या गवळणीचं, वृंदावनातल्या गोकुळातल्या गवळणीचं काम एकच होतं सज्जन हो। त्या गवळणी दररोज सकाळी पहाटे उठायच्या। त्याचा नित्यक्रम कसा होता बघा सज्जन हो। काही माणसं म्हणतील, महाराज जर सारखं त्यालाच बघत राहायचं, सारखं देवालाच बघत राहायचं, सारखा देव सारखा देव सारखा देव, घरातले माणसं घरात ठेवतील का? लोक म्हणतील याला वेड लागलंय देवाचं आता लईच, ही केस आपल्या हातातून बाहेर गेली, याला बाहेर घरातून बाहेर काढा, एक तर आळंदीला नेऊन घाला, नाही तर पंढरपूरला। हे आपल्या कामाचं राहिलं नाही। गायची धार काढायला जर मालक घरात संध्याकाळी लवकर नाही आला तर बाई जोरजोरात आरडती त्याच्या नावाने। घरातल्या कोणत्याच कामाला जर माणूस नाही आला ना तर 2 वेळेचं जेवण सुद्धा त्याचं मुश्किल होतंय सज्जन। बिना कामाचा माणूस संसारात चालत नाही। इमानदारीने सांगा, प्रत्येकाने आपल्या अंतःकरणाला विचारून सांगा। बिना कामाचा तुमचाच माणूस असू द्या घरातला, त्याला महिनाभर तुम्ही काहीच काम सांगू नका, फक्त 2 टाइम खाऊ घाला, बघा जमतंय का? प्रॅक्टिकली करून पहा, नाही जमत। आणि त्यातली त्यात पुन्हा त्याने फक्त नुसता तो देवाचं भजन करणार असावं, नाही जमत। या गवळणी कामधंदे करीत नव्हते असं नाही सज्जन हो। गवळणी काम बी करत होत्या। कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम त्यांचं चालू होतं। परमार्थ करायचाय, देवदेव करायचाय, भजन करायचंय। अरे माझ्या संतांनी सांगितलं नाही तुम्हाला सगळं सोडून द्या, गळ्यात टाळ घालून आळंदी पंढरीच्या वाऱ्या करीत बसा। आहे त्या ठिकाणी जे काम तुम्ही करता तेच काम करा, पण त्या कामामध्ये सुद्धा तुम्ही देवाला विसरू नका।
पहाटे उठावं गवळणींनी. पिको थोडासा. प्रातकाळी हो प्रहराराती उठल्या गवळणी बाळा घुसळना मांडियले घरोघरी सकळा. पहाटच्या वेळेला रोज गवळणीने उठावं. गवळणी होत्या सजन हो द्वापार युगातल्या पहाटे उठत होत्या आणि पहाटे उठून काय करायच्या दह्याचे गाडगे खाली घ्यायच्या आणि मोठ्या डेऱ्यामध्ये टाकून त्याचं मंथन करायच्या. पहाटे उठायच्या. गोकुळातल्या गवळणी होत्या पहाटे उठत होत्या. आजकालच्या गवळणी बी पहाटच उठतात 8:30 वाजता. झोपायला 12 वाजते तर मग 8:30ला उठायला 8:30 होणारच ना. होय सरपंच. ज्या गावात मोबाईलला फुल रेंज आहे त्या गावातले माणसं 12च्या आत झोपतच नाही. काम जरी नसलं ना काही तर फेसबुक व्हॉट्सअप चालित राहतात. ते मोबाईल